नमस्कार. खरं आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे आपला MHT CET 2024चा जो रिझल्ट आहे आणि त्याचसोबत जी आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट आहे ती कधी रिलीज होणार आहे याबद्दल बनवतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 3 गोष्टी कव्हर करणार आहे. एक म्हणजे यावर्षी MHT CET 2024चा रिझल्ट कसा असणार आहे, कारण का मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांना जर बघाल ना सगळी एक्झाम डिफिकल्ट गेलेली आहे. मग याचा इफेक्ट आपल्या शिफ्टवरती पर्सेंटाईलवरती कसा पडणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. दुसरा पॉईंट म्हणजे काय, विद्यार्थ्यांचा एक कॉमन डाऊट येतोय की दादा पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही कधी स्टार्ट करताय त्याबद्दल तुम्हाला थोडं गाईड करणार आहे. आणि थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी प्रोसेस असते, म्हणजे आता तुमची एक्झाम संपलेली आहे, आन्सर की आणि ग्रीव्हन्सेसला कधी येणार आहे, ते कसे अप्लाय करायचे, प्लस तुमचं रिझल्टची डेट काय असणार आहे, या 3 गोष्टींवरती मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना खूप इम्पॉर्टंट आहेच. त्याचसोबत आपला आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक फीडबॅक फॉर्मची लिंक दिली आहे. म्हणजे तुमची शिफ्ट कशी होती, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, त्या फीडबॅक फॉर्म तो नक्की भरा. कारण का ते जे रिस्पॉन्सेस मला रिसीव्ह होतील त्यावरून मी प्रेडिक्ट करू शकेल की कोणती शिफ्ट ॲक्च्युअलमध्ये डिफिकल्ट होती, त्या शिफ्टमध्ये मार्क्स आणि पर्सेंटेज कसं व्हॅरी होतं. मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो फीडबॅक फॉर्म देतोय, तो नक्की भरा. आता व्हिडिओच्या मेन कंटेंटवर एरिया आले तर पहिली गोष्ट म्हणजे काय, या वर्षीचा रिझल्ट कसा असणार आहे. खरं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि हीच गोष्ट आहे की ज्यावेळी तुम्ही आता या वर्षीच्या शिफ्ट बघाल, कम्पॅरेटिव्हली मागच्या ज्या CET होत्या त्याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल थोडी वाढली होती. आणि ज्यावेळी विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स आणि फीडबॅक जे मला रिसीव्ह झाले होते, मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे तो मॅथमॅटिक्समुळे कमी येतोय. मग याचा इफेक्ट तुमच्या पर्सेंटाईलवरती पडणार आहे का? नक्कीच पडणार आहे. कारण का जे विद्यार्थी आमच्याकडे मॉक टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा टॉपर्स होते त्यांना सुद्धा पेपर खूप डिफिकल्ट गेला आहे. ते बोलत होते की मॅथ्समध्ये 60 किंवा 70च्याच रेंजमध्ये त्यांचा स्कोर व्हॅरी होत होता. मग तुम्हाला काय करायचं आहे, एक यावर्षी एक चांगली गोष्ट होऊ शकते की कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. ॲप्रॉक्सिमेटली जर बघाल, जर तुमचे मार्क्स 80 to 120 म्हणजे 80 ते 120च्या दरम्यान जर असेल तर अराऊंड तुम्हाला 88 to 96 पर्सेंटाईल मिळू शकतं असं माझा अंदाज आहे. दुसरं, जर 99+ पर्सेंटाईल यावर्षी किती मार्क्सवरती व्हॅरी होऊ शकतं, 99 पर्सेंटाईल यावर्षी अराऊंड 130 to 135+ मार्क्सवरती 99+ पर्सेंटाईल मिळू शकतं. तर ओव्हरव्ह्यू इतकाच आहे की मला सुद्धा अपेक्षा आहे की यावर्षी सुद्धा सगळ्यांचा रिझल्ट चांगलाच येईल. एका कमी स्कोरवरती सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळेल. फक्त कसं असतं की ॲक्च्युअल पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं थोडं डिफिकल्ट असतं. त्यामुळे आता आपण काय करू शकतो, भलेही तुमचा पुढे ज्यावेळी आन्सर की रिलीज होईल त्यावेळी मार्क्स कमी येतील तरीसुद्धा घाबरून जायचं काहीही कारण नाही. ॲक्च्युअल डिटरमाइन करतं तुमचं पर्सेंटाईल, ज्याच्यावरून तुमची रँक डिटरमाइन होते. त्यामुळे कमी मार्क्स आले किंवा पेपर डिफिकल्ट गेला यामुळे आता पॅनिक व्हायची काहीही गरज नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर येणार आहे. दुसरा डाऊट विद्यार्थ्यांचा होता की पर्सनल काउन्सिलिंग कधी स्टार्ट करताय. एक आहे पर्सनल काउन्सिलिंग, मला वाटतं आम्ही 25 ते 28 मेच्या दरम्यान स्टार्ट करू. या दरम्यान मी काय करेल, एक व्हिडिओ पण रिलीज करेल आणि जो ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती त्यावरती सुद्धा नोटिफाय करेल. लिमिटेड सीट्स असतात बॅचमध्ये, त्यामुळे जेवढी बॅच लगेच फुल झाली की आम्ही ॲडमिशन्स क्लोज करतो. मग पर्सनल काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो. एक म्हणजे तुम्हाला 24/7 डाऊट सपोर्ट मिळतो. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही, कोणत्याही स्टेपला कधीही डाऊट असेल डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी, कॉलेज कुठे हवंय त्यानुसार तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लिस्ट दिली जाते. थर्ड असते, प्रत्येक स्टेप वाईज गायडन्स दिला जातो. उदाहरणार्थ तुमचं कॅप ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानंतर कॅप 1, कॅप 2, कॅप 3मध्ये फ्रीज बेटरमेंट करायचं आहे की फ्लोट करायचं आहे याबद्दल तुम्हाला गायडन्स केला जातो. आणि जी मॅनेजमेंट सीट्स असतात, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, स्पॉट राऊंड असतात, त्यामध्ये सुद्धा गायडन्स केला जातो. आता या गोष्टीवरती बोलत नाही. एक सतत डाऊट येतोय की तुमची पर्सनल काउन्सिलिंग कधी स्टार्ट होते. 25 ते 28 मेच्या दरम्यान ती स्टार्ट होईल. आता येतो इम्पॉर्टंट टॉपिक काय की यावर्षी रिझल्ट आणि आन्सर की कधी रिलीज होते. जनरली ट्रेंड काय असतो, ज्यावेळी तुमची एक्झाम संपते, एक्झाम संपल्यानंतर जवळजवळ 8 ते 10 दिवसांमध्ये तुमची आन्सर की रिलीज होते. म्हणजेच काय करतं तर CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते तुम्ही लॉग इन करायचं आणि ते तुम्ही जे आन्सर्स मार्क केलेत ती एक PDF होते. ती PDF तुम्हाला डाउनलोड करायची आणि त्या PDFमध्ये काय असतं, चुकीचं उत्तर पण दिलेलं असतं, म्हणजे जे तुम्ही उत्तर मार्क केले ते दिलेलं असतं आणि बरोबर उत्तरसुद्धा दिलेलं असतं. मग त्याच्यावरून काय करायचं, कोणते क्वेश्चन चुकलेत आणि किती चुकलेत त्यानुसार आपण आपला स्कोअर कॅल्क्युलेट करायचा असतो. त्याचसोबत त्या पेपरमध्ये काय असतं की काही क्वेश्चन्स म्हणजे चुकीचे असतात, CET सेलने उत्तर चुकीचे दिले जातात. मग त्या चुकीच्या क्वेश्चनसाठी आपण ग्रीव्हन्सला अप्लाय करू शकतो. मग 3 दिवसाचा ते ग्रीव्हन्स देतात. एक तर खूप म्हणजे वाईट गोष्ट हीच आहे की प्रत्येक क्वेश्चनला ते जवळजवळ ₹1000 चार्ज करतात. ठीक आहे, मग आपण काय करूया, मी काय करेल, ग्रुप फॉर्म करेल त्या शिफ्टमध्ये आणि त्या शिफ्टमध्ये जेवढे क्वेश्चन चुकलेत मग त्या शिफ्टनुसार मग फक्त एकाच विद्यार्थ्याने अप्लाय करायचं. तर त्या काय होईल, जर त्या शिफ्टमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर जो CET सेलचा फायदा होईल. इतक्या विद्यार्थ्यांनी एकाच
क्वेश्चनला अप्लाय केल्याने उगाच पैसे व्हायचं. त्याऐवजी आपण एका शिफ्टमधून म्हणजे जो क्वेश्चन चुकलाय त्याच्यासाठी फक्त एका शिफ्टमध्ये एकानेच अप्लाय केलं ना तर एक तर पैसे पण वाचतील आणि एक तर ते CET सेलकडे जो रिकामा म्हणजे पैसे जाणार आहेत ते सुद्धा वाचतील. आता येतो की यावर्षी रिझल्ट आणि आन्सर की कधी रिलीज होणार आहे. जर तुम्ही गेल्या वर्षी बघाल, गेल्या वर्षी आपली 20 मेला एक्झाम संपली होती. त्यानंतर त्यांनी 26 ते 28 मेला म्हणजे 26 मेला त्यांनी आन्सर की रिलीज केली. त्यानंतर 26, 27 आणि 28 मेला त्यांनी ग्रीव्हन्सेस म्हणजे काही आन्सर कीमध्ये चुका असतील तर ग्रीव्हन्सेस अप्लाय करण्यासाठी 3 दिवसांचा वेळ दिला आणि जो रिझल्ट आहे तो गेल्या वर्षी 12 जूनला लागलाय. मग यावर्षी काय होणार आहे? यावर्षी आपली एक्झाम जी आहे ती 17 मेला संपलेली आहे. मग यावर्षी आन्सर की रिलीज होऊ शकते ती आहे तुमची 25 ते 28 मेच्या दरम्यान. यावर्षी 25 ते 28 मेच्या दरम्यान तुमची आन्सर की रिलीज होते. ग्रीव्हन्सला ते 3 दिवसाचा वेळ देऊ शकता. 28, 29 आणि 30 मेला ग्रीव्हन्स तुम्ही अप्लाय करू शकता आणि जो आपला फायनल रिझल्ट असणार आहे तो 10 ते 15 जूनच्या दरम्यान डिक्लेअर होऊ शकतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, आन्सर की आपली 25 ते 28 मेच्या दरम्यान रिलीज होऊ शकते. ग्रीव्हन्सला 29, 30 आणि 31 असा 3 दिवसांचा वेळ मिळू शकतो आणि जे फायनल जो आपला रिझल्ट आहे तो 10 ते 15 जूनच्या दरम्यान डिक्लेअर होऊ शकतो. होतं असं की त्या इलेक्शन चालू आहेत, इलेक्शनचे रिझल्ट वगैरे येणार आहे 4 जूनला. म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्या CET सेलला सुद्धा मॅनेज करावे लागतात. त्यामुळे एक्झॅक्टली सांगता येत नाही की याच दिवशी रिझल्ट आहे, परंतु अप्रॉक्सिमेटली सांगतो 10 ते 15 जूनच्या दरम्यान तुमचा फायनल रिझल्ट येणार आहे. मग आता तुमची तयारी इतकीच असली पाहिजे की डॉक्युमेंट्स वगैरे तुमची जी तयारी ठेवा. माझा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला लागणारी सगळी डॉक्युमेंट्स, मराठा EWS विद्यार्थ्यांचा यावर्षी थोडा प्रॉब्लेम चालला आहे त्यावरती सुद्धा मी आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बनवेलच. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.